जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दास सबोध। दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम। समास सातवा सत्वगुण लक्षण नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, मागा बोलीला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता एका सत्वगुण परम दुर्लभ। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की मागील समासामध्ये अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण आहे त्याचे वर्णन केले आहे। आता या समासामध्ये जो परम दुर्लभ आहे अशा सत्वगुणाचे वर्णन एका। जो भजनाचा आधार, जो योगी यांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ जो। समर्थ म्हणतात, भजनाला म्हणजेच भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो। योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवत असतात आणि सत्वगुणामुळे दुःख मूळ जो संसार आहे त्या संसाराचे निरसन होते। जेने होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेने पाविजे मुक्ती सायोज्यता ते। समर्थ म्हणतात, उत्तम गती आपल्याला सत्वगुणामुळेच प्राप्त होते आणि भगवत भक्तीचा मार्ग सापडून सायोज्यता मुक्ती सुद्धा आपल्याला सत्वगुणामुळेच प्राप्त होते। जो भक्तांचा कोणवसा, जो भवार नवीनचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, सत्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे। तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाच्या मदतनीस आहे आणि मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजेच तो सत्वगुणच आहे। जो परमार्थाचे मंडन, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निर्शन तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, सत्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण आणि तमोगुणांचे निरसन फक्त सत्वगुणामुळेच होते। जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनी आणि वारी जन्म मृत्यू। समर्थ म्हणतात, सत्वगुण आपल्याला परम सुख देणारा असून तो सत्वगुण आपल्याला स्वात्मसुखाचा अनुभव देऊन आपल्या जन्म मृत्यूचे निवारण करतो। जो अज्ञानाचा शेवट, जो पुण्यांचे मूळ पीठ, जयाचेनी सांपडे वाट परलोकाची। समर्थ म्हणतात, सत्वगुणामुळेच आपल्यातील अज्ञानाचा नाश होतो। पुण्याचा मूळ आधार तो सत्वगुणच आहे आणि त्या सत्वगुणामुळे आपल्याला परलोकाची वाट सापडते। ऐसा हा सत्वगुण, देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण ऐसे असे। समर्थ म्हणतात, असा हा सत्वगुण आपल्या देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो तेव्हा आपल्या देहामध्ये, तेव्हा आपल्या स्वभावामध्ये, तेव्हा आपल्या आचरणामध्ये जो बदल घडून येतो त्या क्रियेचे लक्षण हे सत्वगुणाचे असते। ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, त्या परमेश्वराविषयी अधिक प्रेम निर्माण होते। प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ आपल्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत राहतो। हे सत्वगुणाचे लक्षण आहे। संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, त्या सत्वगुणामुळे आपल्याला संसारामधील दुःखाचा विसर पडतो। निर्मळ अशा भक्ती मार्गाचे ज्ञान आपल्याला होते आणि आपल्याला सत्वगुणामुळे भजनाची आवड निर्माण होते। परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तांतडी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, आपल्याला परमार्थाची आवड निर्माण होऊन त्या परमेश्वराविषयी आपली भावभक्ती वाढू लागते आणि परोपकार करण्याविषयी आपली उत्सुकता वाढू लागते। स्नान संध्या पुण्यशीळ,
अभ्यंतरींचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, स्नान संध्या यांसारखे आचार आवडणे, शरीर आणि वस्त्रे यांची निर्मळता ही सत्वगुणाचीच लक्षणे आहेत. एजन आणि याजन, आधेन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, यज्ञ याग करणे आणि करून घेणे, अध्ययन आणि अध्यापन करणे आणि दान आणि पुण्यकर्म करणे हे सत्वगुणच आपल्याकडून करून घेतो. निरूपणाची आवडी, जया हरी कथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्या ठिकाणी वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेमध्ये ज्याला गोडी वाटते, त्याच्या आचरणामध्ये तात्काळ चांगला बदल होतो, तो सत्वगुण जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने करीतो सत्वगुण. समर्थ म्हणतात, अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, वेगवेगळ्या रत्नांची दाने दिली जातात, तो सत्वगुण आहे. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, संपत्तीचे दान, वस्त्रांचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये त्या सत्वगुणाचीच आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, निकाम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा आणि उपोषणे असतील, तेथे सत्वगुण जाणावा. सहस्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारींची दाने, निकाम करी सत्वगुणे कामना रजोगुण. समर्थ म्हणतात, सहस्र भोजने, लक्ष भोजने, वेगवेगळ्या प्रकारची दाने यांसारखे कार्य ज्या ठिकाणी निष्काम बुद्धीने घडते, तो सत्वगुण आहे. आणि सकामता ही रजोगुणामुळे निर्माण होते. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवाळे सिकरे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे, विहिरी बांधणे, देवाळे आणि देवळांची शिखरे बांधणे हा सत्वगुण आहे. देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, देवाच्या द्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या आणि दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच आहे. लावी वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापस्यांची मने तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे हे सत्वगुणाचे कार्य आहे. संध्या मठ आणि भुयेरी, पायरिया नदी तीरी, भांडारगृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, संध्या मठ आणि ध्यानासाठी गुहा बांधणे, नदीतीरी घाट बांधणे किंवा देवद्वारी भांडार गृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. नाना देवांची जे स्थाने, तेथे नंदादीप घालणे, वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, निरनिराळ्या देवस्थानच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण आहे. जेंगट मृदांग टाळ, दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक. समर्थ म्हणतात, झेंगट, मृदुंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ यांसारख्या वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल, तो सत्वगुण जाणावा.
नाना सामग्री सुंदर देवाळई घाली नर हरी भजनी जो तत्पर तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनी तत्पर असतो तो सत्वगुण आहे। क्षेत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज, चामर, अब्दागिरी वगैरे जो देवाला वाहतो तो सत्वगुण आहे। वृंदावने तुळसी वने रंगमाळा समार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, वृंदावने तुळसी वने सडा समार्जन रांगोळ्या यांची अंतकरणामध्ये आवड निर्माण होते तो सत्वगुण आहे। सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळई समर्पणे तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, नाना सुंदर उपकरणे मंडप चांदवे आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच आहे। देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, देवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ नाना प्रकारचे नैवेद्य उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुण आहे। ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, अशी भक्तीची अत्यंत आवड ज्या ठिकाणी असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यामध्ये ज्या ठिकाणी गोडी वाटते आणि स्वतः देवाचे दार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा। तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण। समर्थ म्हणतात, निरनिराळ्या तिथींना पर्वकाळी आणि महोत्सवात जो सहभागी होतो आणि काया वाचा मनाने जो सर्व ईश्वराला अर्पण करतो तो सत्वगुणच आहे। हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि धूषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जे लोक हरिकथेला तत्पर असतात आणि गंध माळा बुक्का यांसारखे घेऊन देवद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा। नर अथवा नारी यथानुशक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, स्त्रिया अथवा पुरुष यांच्या शक्तीला अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवाच्या द्वारी उभी असतात तो सत्वगुणच आहे। महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो महत्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो आणि ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून त्या परमेश्वराविषयी ज्याच्या मनात भक्ती भाव असतो तेथे सत्वगुण जाणावा। थोरपण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठत उभा देवद्वारी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो आणि सदा देवाच्या दारात तिष्ठत उभा असतो तो सत्वगुण आहे। देवा लागी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करीतो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो आणि भोजन तांबूल यांसारख्या भोग सामग्रीचा त्याग करून नित्य नेमाने जो जप ध्यान करतो तो सत्वगुणच असतो। शब्द कठीण न बोले आती नेमेसी चाले योगू जेने तो शविले तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो आणि जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा।
सांडोनिया अभिमान, निकाम करी कीर्तन, श्वेत रोमांच स्फुरान तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो अभिमान सोडून देऊन निष्काम भावनेने कीर्तन करतो आणि त्या प्रसंगी श्वेत, रोमांच, स्फुरान यांसारखी अष्ट सात्विक भाव ज्या ठिकाणी प्रगट होतात तो सत्वगुण आहे। आंतरी देवाचे ध्यान, तेने निडारले नयन, पडे देहांचे विस्मरण तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते आणि भक्तिभावामुळे ज्याचे डोळे लगेच पाण्याने भरून येतात आणि जो देहाचे भानही विसरतो तो सत्वगुण जाणावा। हरिकथेची आती प्रीती, सर्वता नये विकृती, अधिक प्रेम आदी अंती तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, ज्याला हरिकथेची अत्यंत प्रीती असते आणि कधी चुकूनही त्याला कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीला आणि शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते, तो सत्वगुणच असतो। मुखी नाम हाती टाळी, नाचत बोले ब्रिदावळी, घेऊन लावी पाय धोडी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत त्या भगवंताचे गुणानुवाद आणि त्या भगवंताची ब्रिदावळी गातो, तसेच भगवत भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो, तो सत्वगुण आहे। देहाभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, ज्याच्या योगामुळे आपला देहाचा अभिमान नष्ट होतो, आपल्या विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या आहे हे आपल्याला कळू लागते, तो सत्वगुण जाणावा। काही करावा उपाये, संसारी गुंतो न काये, उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, या भवसागरातून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय करावा। या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतरंगामध्ये तीव्रपणे जेव्हा आपल्याला वाटू लागते, तेव्हा तो सत्वगुण समजावा। संसारासी त्रासे मन, काही करावे भजन, ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, प्रपंचाच्या योगामुळे आपले मन त्रासून जाते आणि काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान आपल्या अंतरंगात स्फुरण पाहू लागते, तेव्हा तो सत्वगुणच जाणावा। हस्ता आपुले आश्रमी, अत्यादरे नित्य नेमी, सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, आपापल्या आश्रमात असताना जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो आणि ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताच्या चरणी जडलेले असते, तो सत्वगुण जाणावा। सकळांचा आला वीट, परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो आणि जो सदा सर्वदा परमार्थाच्या निकट असतो आणि संकटकाळी जो धैर्य धारण करतो, तो सत्वगुण आहे। सर्व काळ उदासीन, नाना भोगी विटे मन, आठवे भगवत भजन तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, जो सदा सर्व काळ विषय भोगाविषयी उदासीन असतो आणि विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते आणि ज्याला भगवत भजनच सदा सर्व काळ आठवते, तो सत्वगुण जाणावा। पदार्थी न बैसे चित्त, मनी आठवे भगवंत, ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण। समर्थ म्हणतात, ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर कधीच आसक्त होत नाही, मनामध्ये जो अखंड त्या भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो, तो सत्वगुण आहे। लोक बोलती विकारी, तरी अधिक प्रेमाधरी, निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण।
समर्थ म्हणतात, त्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो तो सत्वगुण जाणावा. अंतरी स्फूर्ती स्फुरे, स्वस्वरूपी तर्क भरे, नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपा संबंधीच्या विचारांनी आपले मन भरून जाते आणि वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्वगुण आहे. शरीर लावावे कारणी, साक्षेप उठे अंतकरणी, सत्वगुणाची करणी ऐसी असे. समर्थ म्हणतात, हे मनुष्याचे शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो तेव्हा तो सत्वगुण जाणावा. शांती क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतर्याला. समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती क्षमा आणि दया असते आणि भगवत भक्तीच्या संबंधात ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊन राहिला आहे असे जाणून घ्यावे. आले अतीत अभ्यागत, जाऊ नेदी जो भुकीस्त, येथानुशक्ती दान देत तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, अतिथी अभ्यागत आले असताना जो त्यांना विमुख भुकेले धाडित नाही आणि जो यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण जाणावा. तडी तापडी दैन्यवाने, आले आश्रमाचे निगुणे, तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, तपस्वी बैरागी अथवा कुणी दुःखी दैन्यवाना जर आपल्या आश्रयाला आला असता तर गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहायला जागा देतो तो सत्वगुण आहे. आश्रमी अन्नाची आपदा, परिविमुख नव्हे कदा, शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, आपल्या घरात पुरेसे अन्न नसले तरी जो कुणाला विमुख पाठवत नाही आणि जो नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो तो सत्वगुण आहे. जेने जिंकेली रसना, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याने जिव्हेवर विजय मिळवलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात आणि मनात कोणतीही कामना नसते तो सत्वगुण आहे. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त कधीच डळमळत नाही ते सत्वगुण जाणावा. एका भगवंता कारणे, सर्व सुख सोडिले जेने, केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो आणि एवढंच नव्हे तर आपला देह सुद्धा त्या भगवतचरणी समर्पण केलेला असतो तो सत्वगुण आहे. विषयी धावे वासना, परितो कदा डळमळीना, ज्याचे धारिष्ट चढेना तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, आपल्या मनात विषय वासना आली तरी जो कधी डळमळत नाही आणि ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही तो सत्वगुण समजावा. देह आपदेने पीडला, शुदे तृषेने ओसावला, तरी निश्चय राहिला तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, शरीर दारिद्र्याने किंवा रोगाने पिडलेले असले, तहान भुकेने व्याकुळ झालेले असले तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहतो तो सत्वगुण आहे. श्रवण आणि मनन, निज ध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यास करतो
आणि जाणीवपूर्वक सातत्याने हे सर्व करतो त्याला शुद्ध आत्मज्ञान होऊन त्याला समाधान लाभते आणि हे सर्व त्या सत्वगुणाचे कार्य आहे. जयास अहंकार नसे, नैराश्यता विलसे, जयापासी कृपा वसे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते आणि जो अत्यंत कृपाळू असतो तो सत्वगुण आहे. सकळांसी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजन तो शविले तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याची वागणे मर्यादशील असते आणि जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण जाणावा. सकळ जनासी आर्जव, नाही विरोधास ठाव, परोपकारी वेंची जीव तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे आणि प्रेमाने वागतो त्यामुळे विरोधाला जागाच उरत नाही आणि जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य पूर्णपणे खर्ची घालतो तो सत्वगुण समजावा. आप कार्याहून जीवी, परकार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून जो प्रयत्नशील असतो आणि मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो तो सत्वगुण आहे. पराव्याचे दोष गुण, दृष्टीस देखे आपण, समुद्राएसी साठवण तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे दोष गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करत नाही, तो सत्वगुण जाणावा. नीच उत्तर सहाणे, प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो आणि जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो तो सत्वगुण आहे. अन्याय विन गांजिती, नाना परी पीडा करीती, तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, म्हणजेच त्याच्या संबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाहीत, तो सत्वगुण समजावा. शरीरे घीस सहाणे, दुर्जनासी मिळून जाणे, निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. समर्थ म्हणतात, देहाने दुसऱ्यासाठी झीज असतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो आणि निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो तो सत्वगुण असतो. मन भलती कडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्याला आवरतो आणि आपली इंद्रिये आपल्याच ताब्यात ठेवतो तो सत्वगुण आहे. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, सत्कर्मेच करावी आणि दुष्कर्माचा त्याग करावा आणि भक्तीच्या मार्गानेच आपले अनुसरण करावे असे जेव्हा आपल्याला वाटते, हा सत्वगुण आहे. जया आवडे प्रात स्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करीतो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याला प्रात स्नान करणे आवडते, पुराण श्रवणामध्ये आणि वेगवेगळ्या मंत्रांनी देवतार्चन करायला ज्याला गोडी वाटते तो सत्वगुण आहे. पर्व काळी अति सादर, वसंत पूजेस तत्पर, जयंत्यांची प्रीती थोर तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याला पर्व काळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी
अत्यंत तत्पर असतो आणि देवतांच्या जयंत्यादी देवदेवतांची उत्सव करण्याची ज्याला गोडी असते तो सत्वगुण आहे. विदेंसी मेले मरणे तया संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, कुणी परदेशी माणूस बेवारसप्रमाणे मेला तर त्याचे अंत्यसंस्कार करणे किंवा त्याला हजर राहणे हे सत्वगुणाचे कार्य आहे. कोणी एकास मारी तयास जाऊन वारी जीवबंधन मुक्त करी तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, कोणी कुणाला मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो तो सत्वगुण आहे. लिंगेला होली अभिशेष नामस्मरणी विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, लिंगार्चन करणे, पत्र पुष्पांची लाखोली वाहणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण आहे. संत देखो निधावे परम सुख हेलावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, संतांना पाहून जो त्यांच्या दर्शनासाठी धाव घेतो आणि त्यांच्या दर्शनाने परम सुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो तो सत्वगुण जाणावा. संत कृपा होय जयास तेने उद्धरिला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. समर्थ म्हणतात, संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वराचा अंश प्रगट होतो. सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरी भजना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो लोकांना सन्मार्ग दाखवतो त्यांना भगवत भक्तीच्या मार्गाला लावतो आणि अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश करतो तो सत्वगुणी समजावा. आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याला पुण्य संस्कार आवडतात, देवाला प्रदक्षिणा, त्या परमेश्वराला नमस्कार करणे आवडते आणि ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुणी आहे. भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी धातुमूर्ती नाना परी पूजितो सत्वगुण. समर्थ म्हणतात, ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथ जवळ बाळगतो आणि धातुमूर्तीचीही वेगवेगळ्या प्रकारे जो पूजा करतो तो सत्वगुण असतो. जळफळीत उपकरणे माळा गवाळी आसने पवित्रे सोजवळे वसने तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळ, उपासना मूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुख आणि पवित्र आणि स्वच्छ सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्याला आवडते तो सत्वगुण आहे. परपिडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखून हरिक मानी तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो लोकांचे दुःख पीडा कष्ट पाहून जो दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्याला सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण असतो. परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुःखे सिने जाण तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, परदुःखाने जो कष्टी होतो तो सत्वगुण जाणावा. आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रहित तो सत्वगुण. समर्थ म्हणतात, आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवा धर्माच्या ठिकाणी अखंड जडलेले असते
आणि जो निष्काम भावनेने त्या भगवंताचे भजन करतो तो सत्वगुणी आहे. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. समर्थ म्हणतात, असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसार सागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगामुळेच आपल्याला ज्ञान मार्गाचा विवेक आपल्यामध्ये उत्पन्न होतो. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पावी जेते. समर्थ म्हणतात, त्या सत्वगुणामुळेच आपल्याला भगवत भक्ती प्राप्त होते. सत्वगुणामुळेच आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊन त्या सत्वगुणामुळेच आपल्याला सायुज्य मुक्तीही मिळते. ऐसी सत्वगुणाची स्थिती, स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. समर्थ म्हणतात, याप्रमाणे सत्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केलेली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काही सांगतो ते नीट श्रवण करावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी देह बुद्धीमुळे त्रिगुणांमध्ये शबल आणि शुद्ध असा भेद केला जातो. युद्ध करणे हा तमोगुण असला तरी केवळ कर्तव्य म्हणून जगाच्या हितासाठी युद्ध करणे हा सात्विक गुण आहे. आत्मबुद्धीने केलेले कर्म हे परमार्थिक कर्म आहे. राष्ट्राच्या हितासाठी अतिरेक्यांना मारणं हा सत्वगुण आहे. तसेच त्रिगुणाचे प्रापंचिक रूप शबल तर परमार्थिक रूप हे शुद्ध असते. आणि परमार्थिक त्रिगुणात मी जगासाठी अशी निस्वार्थी भावना असते. सूक्ष्म आदृश्याला सर्वस्व मानून त्याग वृत्तीचे पोषण केले जाते. निष्कामतेच्या आदर्शामुळे आपली चिंतनशील आणि निवृत्ती प्रधान वृत्ती जोपासली जाते. वासना निर्मूळ करून आपल्या साधनेत रत झाल्याने आत्मज्ञान प्रगट होते आणि आत्मानात्मा विवेकाने सदैव समाधानी अवस्थेत राहता येत असते. साधू संत योगी आत्मज्ञानी हे आदर्श समोर ठेवून त्यांच्यासारखे होण्यातच खरा आनंद वाटतो आणि विशाल वृत्तीमुळे दुसऱ्यांबद्दल अकृत्रिम जिव्हाळा वाटून सर्वांशी स्नेह जडतो आणि परोपकारी वृत्तीमुळे दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखावतो. सुखदुःखात न डगमगता हरिकथा भजन कीर्तन यांसारख्या कार्यक्रमात रमून जातो. भगवंताचे अखंड स्मरण त्यामुळे देहबुद्धी उन्हावून देहाचे आपोआप विस्मरण होत असते. अशी ही महत्वाची वैशिष्ट्ये असून या समासात समर्थांनी सत्वगुणाची लक्षणे सांगितली आहेत. अशी ही महत्वाची वैशिष्ट्ये असून या समासात सत्वगुणाची लक्षणे सांगताना समर्थांनी त्रिगुणाचे परमार्थिक रूप सविस्तर सांगितले आहे. समर्थ म्हणतात, मागील समासामध्ये अत्यंत दुःखदायक अशा तमोगुणाचे वर्णन केले आहे. आता या समासामध्ये परम दुर्लभ जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाविषयी एका भगवत भक्तीसाठी भजनाची आवश्यकता असते. त्या भजनाचा आधार असतो तो सत्वगुणच. याच्या आश्रयाने योगी योग साधना करतात. दुःख मूळ संसाराचा निराश फक्त सत्वगुणामुळेच होतो. भगवत प्राप्तीचा उत्तम मार्ग सापडून सायुज्य मुक्तीचा लाभ आपल्याला या सत्वगुणामुळे होतो. भक्तांचा आधार भवसागर तरुण जाण्याची खात्री देणारा आणि मोक्षलक्ष्मीची अवस्था प्राप्त करून देणारा तो सत्वगुणच आहे. परमार्थाची शोभा असणारा, महंतांची भूषण असणारा रजोगुण आणि तमोगुण या गुणांना दुर्बल करणारा तो सत्वगुणच आहे. समर्थ म्हणतात, अत्यंत सुखदायक असणारा, आनंदाची थंड सुखावह लहर असणारा, जन्म मृत्यूचं निवारण करणारा तो सत्वगुण आहे. अज्ञान नाहीस करणारा, पुण्यदायक सुकृताचे मूलस्थान असणारा, परलोकी मुक्ती मार्गाचा लाभ करून देणारा तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, अत्यंत सुखदायक असणारा, आनंदाची थंड सुखावह लहर असणारा,
जन्म मृत्यूचं निवारण करणारा तो सत्वगुण आहे. अज्ञान नाहीस करणारा, पुण्यदायक सुकृतांचे मूलस्थान असणारा, परलोकी मुक्ती मार्गाचा लाभ करून देणारा तो सत्वगुण आहे. देहामध्ये हा सत्वगुण प्रगट होताच त्या व्यक्तीचे आचरण बदलते. त्याचे आचरण इतर सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम असते. प्रपंचात नावलौकिक संपादून आपले लौकिक कार्य तो सदैव विवेकाने पार पाडतो तो सत्वगुण आहे. संसार दुःख विसरून प्रवृत्ती शुद्ध विमळ भक्ती मार्गाकडे वळते. भजनात दंग होऊन स्वानंद आनंदात लीन होऊन राहते तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, ज्या ठिकाणी परमार्थाची आवड, भावार्थ समजल्यावर येणारी आत्मत्वाची गोडी असते, तसेच परोपकाराची तत्परता असते तो सत्वगुण आहे. स्नान संध्या यांसारखी पुण्यदायक धर्माची कृत्ये करून आंतर्यामी निर्मळ असणारा, स्वच्छ आणि साधी सोजवळ वस्त्रे यांची आवड असणारा तो सत्वगुण आहे. यज्ञ करणे, करून घेणे, वेदशास्त्रांचे अध्ययन करून ते इतरांना शिकवणे, दानधर्म करण्याची इच्छा होणे म्हणजे हे सर्व सत्वगुण आहे. वेदांमध्ये निरूपणाची आवड, हरिकथा सांगण्याची आणि हरिकथा ऐकण्याची आवड, हे श्रवण करताच आचरणात होणारा रोकडा म्हणजेच प्रत्यक्ष बदल म्हणजेच तो सत्वगुण आहे. आणि सत्वगुणामुळे आपल्या शक्तीनुसार घोडा, हत्ती, गाय, जमीन, विविध रत्ने यांसारखी दान करण्याची इच्छा होत असते. समर्थ म्हणतात, पैसे, वस्त्रे, अन्न, पाणी यांचे दान यांसह विद्वान ब्राह्मण भोजन यांसारखे करण्याची इच्छा होते तो सत्वगुण आहे. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रते आणि त्यांचे दानासह उद्यापने, निष्काम बुद्धीने तीर्थयात्रा करणे, सात्विक वृत्तीने उपोषण करणे तो सत्वगुण आहे. सहस्त्र भोजन, लक्ष भोजन, अनेक प्रकारची दाने निष्काम वृत्तीने करतात तो सत्वगुण आहे. आणि सकाम वृत्तीने करतात तो रजोगुण आहे. तीर्थक्षेत्री जाऊन गोरगरिबांसाठी उत्सवासाठी जमीन अर्पण करणे, जागोजागी विहिरी, सरोवरे, तलाव बांधणे, देवालयाची शिखरे बांधण्याची इच्छा होणे तो सत्वगुण आहे. देवाच्या द्वारी धर्मशाळा बांधणे, दीपमाळा लावणे, पायऱ्या, वृंदावने, पिंपळ पार बांधणे अशी इच्छा होणे तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, देवालयाच्या परिसरात फुलबागा, झाडे लावून, कारंजी उभारून तपस्वी मुनींची मने पल्लवित करण्याची आवड असणे म्हणजेच तो सत्वगुण आहे. नदीच्या तीरावर पायऱ्या, साधनेसाठी मठ, भुयारे, देवालयाच्या आवारात भांडारगृहे बांधणे तो सत्वगुण आहे. तीर्थस्थानी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार वाहणे अशी इच्छा होणे म्हणजे तो सत्वगुण आहे. ताशा, मृदुंग, टाळ, लहान मोठे नगारे करणे, मोठ्या आवाजाची वाद्ये, सनईसारखी सुस्वर मंजूळ वाद्ये, गाद्या, उषा यांसारखी सुंदर सामग्री देऊन स्वतः हरिभजनात तत्पर राहतो अशी इच्छा होत असते तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, देवालयाला छत्रे, सिंहासने, दिंड्या, पताका, निशाणे, चौरी, अब्दागिरी अर्पण करणे तो सत्वगुण आहे. देवळाच्या आवारात तुळशी, वृंदावने, रांगोळ्या, सडा समार्जन, झाडलोट करण्याची मनापासून आवड असते तो सत्वगुण आहे. देवालयाला सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे, मंडप, कनाती, खुर्च्या यांसारखे अर्पण करणे तो सत्वगुण आहे. विविध प्रकारचा नैवेद्याचा स्वयंपाक आवडीने करणे, अपूर्व अशी फळे अर्पण करणे तो सत्वगुण आहे. अशा दास्यभक्तीची आवड असणे, देवाच्या द्वारी झाडलोट करण्याची आवड असणे तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, पुण्यतिथी, पर्वकाळ, महोत्सव अशा उपक्रमात काया, वाचा आणि मनाने आणि धनाने यासह सहभाग घेणे, हरिकथेला तत्पर,
त्यासाठी आवश्यक ते गंध, फूल, बुक्का यांसारखी सामग्री तयार ठेवणे आणि तेथे निरंतर उभे राहणे तो सत्वगुण आहे. नर आणि नारी यांनी आपल्या कुवतीनुसार सामग्री घेऊन देवाच्या द्वारी उभे राहणे तो सत्वगुण आहे. आपल्या अत्यंत महत्वाच्या कामाच्या मागे सोय लावून देवाच्या द्वारी हयगय न करता तत्परतेने उपस्थित राहण्याची अंतःकरणामध्ये निकट भक्ती आणि तळमळ असणे तो सत्वगुण आहे. आपले लौकिक मोठेपण बाजूला ठेवून देवालयाच्या द्वारी हलके काम करण्यासाठी तिष्ठत राहणे तो पण सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, परब्रह्म प्राप्तीसाठी उपवासाचे व्रत करणे, तांबूळ भक्षणासारखी एखादी सवय सोडणे, नित्यनेम, जप, ध्यान करणे यांसारखे सर्व सत्वगुण लक्षण आहेत. कोणाला कठोरपणे न बोलणे, अति नियमितपणाने वागल्यामुळे योगी संतोष पावून कौतुक करतात. हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. अहंकार सांडून निष्कामपणाने कीर्तन करत असताना अष्टसात्विक भावापैकी श्वेत, रोमांच, स्फुरण जागृत होणे हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. समर्थ म्हणतात, अंतःकरणात भगवंताचे ध्यान करत असता निढारले नयन म्हणजेच डोळे पाण्याने भरून येणे, देहभान हरपणे हे सर्व सत्वगुण आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हरिकथेविषयी अत्यंत प्रेम जिव्हाळा वाटत असल्यामुळे कीर्तन संपेपर्यंत त्यात कुठलाही दुसरा विकृतपणाचा विषय मनात सर्वता येत नाही. ते सत्वगुणामुळेच होते. समर्थ म्हणतात, मुखाने नामस्मरण करत, हाताने टाळी वाजवत, नाचत नाचत भगवंताच्या ब्रिदावलीचे गुणगान करत भगवत भक्ताची पायधूळ आपल्या कपाळी लावतो ते सर्व सत्वगुणामुळेच होते. देहाभिमान गळून पंच विषयाचे वैराग्य बळावत जाते. विषय, विषयी, विषयभोग हे तिन्ही मिथ्या आहेत, माईक आहेत हे कळून येते. हे आपल्याला सत्वगुणामुळेच कळून येते. या संसारात गुंतून काही फायदा नाही. याच्या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी परमार्थ साधन करावे अशी अंतर्यामी उकल होते. ती या सत्वगुणामुळेच होते. या संसाराने मन अगदी त्रासून वैतागून जाते. आता भगवंताच्या भजनातच रमावे अशी अंतःकरणामध्ये उर्मी येते. ती या सत्वगुणामुळेच येते. आपल्या या गृहस्थाश्रमात राहून अत्यंत आदराने आणि नित्यनेमाने परब्रह्मस्वरूप श्री रामरायाविषयी अखंड प्रेम जडून राहणे ते या सत्वगुणामुळेच होते. भगवंताच्या भजना वाचून इतर साऱ्या संसारिक गोष्टींचा अगदी वीट कंटाळा आलेला असतो. परमार्थिक मोक्ष मार्गाची निकटचा संबंध ठेवून असतो आणि प्रापंचिक आघातात न डगमगता धैर्याने सामना करतो. सर्व बाबतीत सदोदित उदासीन म्हणजेच समत्व बुद्धीने सुख दुःख रहित जो स्वानंदात लीन होऊन राहतो. उपभोगाविषयी मनात आसक्ती नसते. मन सतत भगवंताच्या ठिकाणी राम रंगी रंगले अशी अवस्था असते. ती या सत्वगुणामुळेच होते. भौतिक दृश्य विषय मनात रेंगाळत नसतात. केवळ भगवंताचे विचार मनात घोळत असतात. अंतःकरणात अशा दृढ निश्चित भावाने परमार्थाचे अनुसंधान चालू असते. परमार्थाच्या अतिरिक्त प्रेमामुळे लोक त्या भगवत भक्तास वेडा म्हणत असले तरी त्याच्या अंतर्यामी असलेली भगवत भजनाची आवड आणि भगवंताविषयीचा आढळ निश्चय तो वाढतच जातो. ते या सत्वगुणामुळेच होते. अंतःकरणात स्फूर्ती स्फुरत राहून प्रज्ञा चक्षु उघडतात आणि स्वस्वरूपाविषयीचा तर्क विवेक विचार यामुळे सर्व संदेह समूळ मिटून जातात. संशयाचं निराकरण होतं ते या सत्वगुणामुळेच होतं. हे शरीर कारणी म्हणजेच भगवत भजनी लावण्याची उर्मी येते. परमार्थाचा साक्षेप उद्देप करण्याची उर्मी आपल्या अंतःकरणात येते. ही सगळी करणी या सत्वगुणाची असते. शांती, क्षमा, दया याचा निश्चय ज्याच्या अंतःकरणात झालेला दिसून येतो तो सत्वगुण आहे. कोणी अतिथी
अभ्यागत अकस्मात आले तरी त्यांना आपल्या कोतीनुसार अन्नदान केल्याशिवाय आपण जाऊ देत नसतो, ते या सत्वगुणामुळेच होते. साधू संत दीनदुबळे आश्रयार्थ आल्यास त्यांना तात्पुरता निवारा देण्याचा गृहस्थाश्रमी विवेक विचार आणि गृहस्थाश्रमी अन्नाचा तुटवडा आला तरी आपल्या शक्तीनुसार त्या अतिथीला अन्नदान करणे हा सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, जिभेवर नियंत्रण मिळवलेला, वासना तृप्त झालेला, इच्छा आकांक्षा कामना ज्याच्या शमलेला आहेत तो सत्वगुणी आहे. प्रयत्न करून ही प्रारब्धाप्रमाणे जे व्हायचे असेल ते होत जाते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करून प्रपंचात आडी अडचणी आल्या तरी चित्त डळमळू न देता जो शांत राहतो तो सत्वगुणी आहे. केवळ भगवंत प्राप्तीसाठी जो आपल्या सर्व सुखावर पाणी सोडतो, देहासक्ती सोडून देतो, तो सत्वगुणी आहे. वासनेने विषयाकडे धाव घेतली तरी ज्याचे चित्त डळमळत नसते, ज्याचे धैर्य चढत नसते, तो सत्वगुणी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी, व्याधींनी देहाला ग्रासले असेल किंवा तहान भुकेने व्याकुळ झाला असेल तरी त्याचे भगवंत प्रेमाचा निश्चय कधी उणावत नसतो, तो सत्वगुणी आहे. समर्थ म्हणतात, वेदात शास्त्राचे श्रवण मनन निस्ध्यासाने समाधान होऊन शुद्ध आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ती या सत्वगुणामुळेच होते. ज्याला अहंकार नसतो, नैराश्यता नसते, म्हणजेच उदासी निष्क्रियता शांतपणामुळे शोभून दिसते, ज्यापाशी कृपाळूपणाचा वास असतो तो सत्वगुणी आहे. जो सर्वांशी विनम्रतेने बोलतो, न्याय नीतीच्या मर्यादात वागत असतो, सर्वांना संतुष्ट करतो, तो सत्वगुण आहे. आपले काम बाजूला ठेवून दुसऱ्याचे काम आधी करणे, मरणानंतर ज्याची सत्कीर्ती मागे राहील असेच जो वागतो तो सत्वगुणी आहे. समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे गुणदोष दृष्टीला पडून सुद्धा ते समुद्राप्रमाणे आपल्या पोटात त्या गुणांची कोठेही वाच्यता न करता जो साठवून ठेवतो तो सत्वगुण आहे. कोणी अपमानकारक बोलला तर ते सहन करून त्याला त्याच भाषेत उत्तर न देता आलेला क्रोध आवरून जो शांत राहतो तो सत्वगुण आहे. स्वतः अन्याय वर्तन केले नसतानाही एखाद्याने गांजणूक करून अनेक प्रकारे त्रास दिला तर तो मनात साठवून सर्व सहन करतो, तो सत्वगुण आहे. परोपकारासाठी स्वतःचे शरीर झिजवतो, दुष्टांशी जमवून घेतो, निंदकावर उलट उपकारच करतो, तो सत्वगुण आहे. मन भलतीकडेच धाव घेत असेल तर त्यास विवेकाने आवरून इंद्रिय दमन करणे हे सर्व सत्वगुणामुळे शक्य होते. समर्थ म्हणतात, सत्कर्मे करणे, असत्कर्माचा त्याग करणे, भक्ती मार्गाची कास धरणे हे सर्व सत्वगुणामुळे शक्य होते. प्रातस्नान करण्याची आवड, पुराण श्रवणाची आवड, देवाची मंत्रोच्चारपूर्वक उपासना करण्याची आवड हे सर्व सत्वगुणामुळे शक्य होते. ग्रहणादी पर्व काळाविषयी अति आदर असतो. वसंत पंचमी सारखे उत्सव जो आवडीने करतो, संतादिकांचे जन्मोत्सव अत्यंत प्रेमाने पार पाडतो, हे सर्व सत्वगुणामुळे शक्य होते. कोणी परदेशी वाटसरू स्वाभाविकपणे मरण पावला असता त्याचा अंत्यविधी पार पाडण्यास तत्पर असतो, तो सत्वगुण आहे. एक दुसऱ्याला मारत असेल तर त्यांची समजूत घालून भांडण सोडवतो. एखादा बंधनात पडला असेल तर त्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो, तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, शिवलिंगावर लक्ष बेलपत्रांचा अभिषेक करणे, नाम साधनेवर परिपूर्ण श्रद्धा ठेवणे, देव दर्शनासाठी वेळ काढणे हे सर्व सत्वगुणामुळे शक्य होते. संत साधू आले असता त्यांच्या दर्शनासाठी जाऊन अत्यंत सुखी होऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालतो, तो सत्वगुण आहे. ज्यांच्यावर संत कृपा झाली त्याचा वंश धन्य होतो, तो जणू ईश्वराचा अंशच आहे. हे सर्व सत्वगुणामुळेच घडून येते.
सामान्यांना हरिभक्तीचा सन्मार्ग दाखवून अज्ञानांना परमार्थाचे ज्ञान शिकवतो तो सत्वगुण आहे. पुण्य संस्काराची आवड असते, देवाला प्रदक्षिणा आणि शास्त्र स्तोत्रांचे सहज पाठांतर होत असते तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, देवाच्या भक्तीचा भारी हव्यास असतो. अध्यात्म ग्रंथाचा संग्रह करून मूर्तींची षोडशोपचारे पूजा करतो. सर्व पूजापात्रे स्वच्छ करून वापरणे, सुंदर माळा, गोमुख, आसने, पवित्र आणि सोज्वळ वस्त्रे यांची आवड असणे तो सत्वगुण आहे. परदुःखाने व्यतीत होणे, परसुखाने संतुष्ट होणे, वैराग्यपूर्ण व्यक्ती पाहून मन हरवणे, समाधान वाटणे हे सर्व सत्वगुण आहे. इतरांना मान सन्मान मिळाल्यावर सुखावतो, तर निंदा नालस्ती ऐकून खिन्न होतो. इतरांच्या दुःखाने कष्टी होतो आणि इतरांच्या सुखाने सुखी होतो तो सत्वगुण आहे. समर्थ म्हणतात, अशी ही सत्वगुणाची लक्षणे खूप आहेत. देवा धर्माच्या ठिकाणी चित्त लावून निष्काम बुद्धीने उपासना करतो तो सात्विक वृत्तीचा असतो. असा हा निर्मळ सत्वगुण भवसागरातून तरुण जाण्याचा एकमेव उपाय असून त्यामुळे ज्ञानमार्गाचा विवेक उपजतो आणि सत्वगुणामुळे भगवत भक्ती होऊन अहम ब्रह्मास्मी या ज्ञानप्राप्तीचा बोध होतो आणि तदनंतर सायुज्य मुक्तीचा अलभ्य लाभ होतो. असा हा सत्वगुण असून माझ्या कुवतीनुसार त्या सत्वगुणाचे मी थोडक्यात वर्णन केले आहे असे समर्थांनी या समासात म्हणले आहे. समर्थ म्हणतात, हे सर्व सत्वगुण जाणून घेऊन समजून घेऊन आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढील विषयाकडे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सत्वगुण लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर